एक मिनिट, तुम्ही सुद्धा टेलिग्रामचे युजर आहात का? मग हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच कामाचा आहे। त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। तर तुम्ही वापरत असलेल्या या टेलिग्राम ॲपवरती लवकरच भारतात बंदी घातली जाऊ शकते अशी चर्चा आहे। करोडो युजर्स असलेल्या या टेलिग्रामवरती अशी अचानक बंदी का येऊ शकते? टेलिग्राम युजर्सचं टेन्शन वाढवणारं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? कोण आहेत या ॲपचे सीईओ आणि संस्थापक पावेल दुरोव यांच्यासोबत जोडलेलं एक नाव जुली वाविलोआ नेमक्या कोण आहेत? टेलिग्रामच्या माध्यमातून असे कोणते गुन्हे झालेत? भारतातही अशा गुन्ह्यांचा प्रयत्न झालाय का? केंद्र सरकार टेलिग्रामच्या बंदीबाबत काय भूमिका घेणार? टेलिग्रामवरती बंदी आल्यास युजर्सना त्याचा काय फटका बसू शकतो? हे ॲप युजर फ्रेंडली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सुरुवातीला पावेल दुरोव नेमके कोण आहेत ते सांगते। तर सोव्हिएत युनियनमध्ये जन्मलेले 39 वर्षीय पावेल दुरोव यांचं रशियातील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात शिक्षण झालं। त्यानंतर त्यांनी विकॉन्टेंट या नावाने सोशल मीडिया ॲप सुरू केलं। रशियात हे ॲप प्रचंड लोकप्रिय ठरलं, पण टाइम मॅगझिनच्या एका वृत्तानुसार रशियन सरकारनं या ॲपचा युजर डेटा आणि सेन्सर सामग्री शेअर करण्यासाठी दुरोव यांच्यावरती दबाव आणला। या दबावामुळे दुरोव यांना रशिया सोडावं लागलं। याबाबत खुलासा करताना दुरोव यांनी या वर्षीच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की मी माझ्या पहिल्या कंपनीला माझ्या बाळाप्रमाणे सांभाळलं, पण मी कोणाच्या दबावाखाली राहून त्यांची ऑर्डर स्वीकारू शकत नाही, म्हणून मी यातून बाहेर पडलो। त्यानंतर 14 ऑगस्ट 2013 ला पावेल आणि त्यांच्या भावाने टेलिग्रामची स्थापना केली। युजर्सच्या गोपनीयतेचे सर्व नियम पाळले जातील असा दावा टेलिग्राम सुरू करताना त्यांनी केला। या व्यतिरिक्त ॲपवरती तयार केल्या जाणाऱ्या ग्रुप्समध्ये सदस्यांची संख्या 2 लाखांपर्यंत असू शकते। तसंच युजर स्वतःचं अकाउंट एकापेक्षा जास्त डिव्हाइसवरती ओपन करू शकतात। अशा एक्स्ट्रा फीचर्समुळे टेलिग्राम व्हॉट्सअपलाही टक्कर देईल अशी चर्चा सोशल मीडिया मार्केटमध्ये सुरू झाली। झालंही तसंच। 2022 मध्ये साधारण 550 युजर्स असलेलं टेलिग्राम 2024च्या सुरुवातीलाच 950 दशलक्ष युजर्सचा आकडा गाठत सोशल मीडियाच्या दुनियेत जागतिक स्तरावरती सर्वाधिक वापरलं जाणारं ॲप ठरलं। या यशामुळे अतिशय कमी कालावधीत दुरोव यांचं नाव सुद्धा अब्जाधीशांच्या यादीत झळकलं। मात्र अब्जाधीश असलेल्या आणि एकाच वेळी फ्रान्स आणि यूएई अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व असलेले पावेल दुरोव यांना नुकतंच 24 ऑगस्ट रोजी अझरबैजानहून फ्रान्समध्ये उतरल्यानंतर पॅरिसले बोर्जेट विमानतळावरून अटक झाली। पावेल यांच्यावरती काय आरोप झालेत? तर टेलिग्रामचा गैरवापर करून ब्लॅक मनी व्हाईट करण्याबरोबरच अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवादाचे समर्थन व सायबर स्टॉकिंगशी संबंधित असंख्य प्रकरणांमध्ये टेलिग्रामचा सहभाग असल्याच्या अशा अनेक आरोपांखाली ही अटक करण्यात आली आहे। टेलिग्रामच्या उच्च दर्जाच्या गोपनीयतेमुळे काही वापरकर्त्यांना औषधे विकण्यात, ऑनलाईन घोटाळ्यांद्वारे लोकांना फसवण्यात आणि ॲपद्वारे जगभरातील इतर बेकायदेशीर प्रकरणांमध्ये देखील गुंतण्यास मदत झाली आहे। कट्टरपंथीय आणि गुन्हेगार टेलिग्रामच्या एन्क्रिप्शनची छेडछाड करून अवैध कामं करीत आहेत असं देखील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। या व्यतिरिक्त पेपर लीक पासून ते चाइल्ड पोर्नोग्राफी आणि शेअर बाजारातील शेअर्सच्या किमतीतील फेरफार अशी अनेक बेकायदेशीर कामं सुद्धा टेलिग्रामच्या आडून होत असल्याचं सुद्धा आरोप झालेले आहेत। दुरोव यांची अटक आणखी एका गोष्टीमुळे सुद्धा चर्चेत आहे, ती म्हणजे जुली वाविलोआ ही महिला। जुलीचा दुरोव यांच्या अटकेशी काय संबंध आहे? तर जुली वाविलोआ दुबईतील क्रिप्टो कोच आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। इंस्टाग्रामवरती तिचे 20,000हून अधिक फॉलोअर्स आहेत। तिच्या इंस्टाग्रामवरून दिसलं की तिचे आणि दुरोव यांचे घनिष्ठ संबंध आहेत। या दोघांनाही कझाकस्तान, किर्गिस्तान आणि अझरबैजानसह विविध देशांमध्ये एकत्र पाहिलं गेलं। दुरोव यांना अटक करण्यात आली तेव्हा जुली वाविलोआ त्यांच्याबरोबरच होती। त्यामुळे अनेक अंदाज वर्तवले जात आहेत। अनेकांचा असा अंदाज आहे की ती एक गुप्तहेर म्हणून दुरोव यांच्याबरोबर ती फिरत होती। त्यामुळे अधिकाऱ्यांना दुरोवपर्यंत पोहोचणं सहज शक्य झालं। तर काहींचा असा अंदाज आहे की तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टने अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं, ज्यामुळे दुरोव यांना अटक झाली। तर दुसरी शक्यता अशी आहे की जुलीच्या सोशल मीडिया पोस्टने अनावधानाने त्यांचे लोकेशन समोर आलं। तिने कझाकस्तान, किर्गिस्तान आणि अझरबैजानमधील पोस्ट शेअर केल्या, ज्यात दुरोव देखील दिसले। या योगायोगामुळे तिच्या पोस्टनी अधिकाऱ्यांना त्यांच्या ठाव ठिकाण्याविषयी माहिती दिली असावी असा अंदाज देखील बांधला जातोय। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जुली हनी ट्रॅप किंवा मोसाद एजंट असू शकते असं देखील अनेकांचं सांगणं आहे आणि दुरोव यांना अडकवण्याच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशनमध्ये जाणून बुजून सहभागी झाल्याचा
अनेकांचा अंदाज आहे। या दाव्यांना कोणत्याही पुराव्यांचा आधार नाहीये, त्यामुळे सध्या काय खरं आणि काय खोटं हे समजणं कठीण आहे। पण टेलिग्राम वादाच्या भोवऱ्यात येण्याला निमित्त ठरलं ते अल्पवयीनांवरती होणाऱ्या हिंसाचाराविरोधात लढणाऱ्या ऑफ मीन या संस्थेने टेलिग्रामवरती बाल पोर्नोग्राफीच्या प्रसाराची चौकशी सुरू केली तेव्हा याच तपासात हळूहळू इतर गुन्ह्यांची भर पडली। पण तुर्तास टेलिग्रामने आपली बाजू मांडताना ॲपवरील कंटेंट काढून टाकण्याबाबत आपलं धोरण सुद्धा स्पष्ट करताना म्हटलंय की आम्हाला ॲपमधील बेकायदा सार्वजनिक कंटेंट हटवण्यासाठी काम करावं लागेल। पण याला काही गोष्टी अपवाद सुद्धा आहेत। ते अपवाद कोणते? तर भाषण स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील स्थानिक निर्बंधाबाबत टेलिग्राम भूमिका घेऊ शकत नाही। उदाहरणार्थ, काही देशात सरकारवरती टीका करणं बेकायदेशीर असल्यास टेलिग्राम अशा राजकीय प्रेरित गोष्टींचा भाग होणार नाही। टेलिग्रामच्या या प्रकरणाचा आतापर्यंत फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असो किंवा एक्स यासारख्या टेक दिग्गजांच्या विरोधात झालेल्या सरकारी कारवाईशी साम्य असल्याचं सुद्धा बोललं जातं। या वर्षाच्या सुरुवातीला ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एक्सला जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवणाऱ्या खात्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले। इलॉन मस्क यांनी हा आदेश पारदर्शक नसल्याबद्दल टीका देखील केली होती। भारतातही खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअपशी संपर्क साधला। त्यानंतर व्हॉट्सअपने काही बदल केले, जसे की फॉरवर्ड केलेले संदेश दर्शवणारे लेबल, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी संदेशांचे मुख्य स्रोत उघड करण्यास नकार दिला। इथे खरा प्रश्न असा आहे की भारतातही अशीच परिस्थिती आहे का? टेलिग्राम हे मेसेजिंग ॲप असल्यानं ते सुरक्षित तरतुदींच्या अखत्यारीत येतं का? दुसरं, टेलिग्राम हे भारतातील फसवणूक आणि गुन्हेगारीचं केंद्र कसं बनलं? तर 24 जुलै रोजी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने टेलिग्राम ॲपद्वारे चालू असलेल्या स्टॉकच्या किमतीतील फेरफाराचा पर्दाफाश केला। एका टेलिग्राम समूहाच्या प्रशासकावरती स्टील शीट उत्पादक कंपनीच्या शेअरच्या किमतीत फेरफार करण्यासाठी 20 लाख रुपयांचं कमिशन घेतल्याचा आरोप होता। त्यानंतर भारतात टेलिग्रामच्या माध्यमातून होणाऱ्या गैरव्यवहाराला तोंड फुटलं। आता पावेल दुरोव यांना अटक झाली आहे, त्यांची चौकशी देखील सुरू आहे। त्यामुळे टेलिग्राम मधून किती आणि नेमका कशा प्रकारचा गैरव्यवहार झालाय हे तपासातून लवकरच पुढे येईल। हे ॲप पोर्नोग्राफी, पेपर लीकिंग सारख्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतल्यानं सरकारच्या दृष्टीने अडचणींचं ठरणार आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत फ्रान्समधील घडामोडी लक्षात घेऊन IT मंत्रालयानं गृह मंत्रालयाला टेलिग्राम विरोधातील प्रलंबित तक्रारींची चौकशी करून संभाव्य कारवाईकडे लक्ष देण्यास सांगितलंय। IT मंत्रालय यात लक्ष घालू शकत नाही, कारण अशा प्रकरणांचा तपास करणारी ती संस्था नाहीये आणि या मंत्रालयाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेली CERT इन देखील सायबर गुन्ह्यांवर नव्हे तर सायबर सुरक्षा गुन्ह्यांवरती काम करणारी संस्था आहे। त्यामुळे टेलिग्रामच्या बाबतीत गृह मंत्रालय आता काय भूमिका घेते हे पाहावं लागेल। खरं तर यापूर्वी अशा अनेक ॲप्सवरती भारतात बंदी घालण्यात आली आहे। 2020 पासून आतापर्यंत सरकारनं शेकडो ॲप्सवरती भारतात बंदी घातली आहे। IT कायदा 69A चं उल्लंघन केल्यामुळे त्या ॲप्सवरती बंदी घालण्यात आली होती। टेलिग्राम ॲप विरोधात देखील अशी तक्रार आल्यास गृह मंत्रालय या ॲपवरती भारतात बंदी घालू शकतं हे नक्की। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया जरूर कळवा आणि लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।